सलामीची जोडी टीम सोनूआई वडुनगर संघाकडनं भावेश भगत आणि त्यांच्या समवेत परेश काबूकर. मॅचला होती या सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे साहेब. मॅच पाहायला मिळते वडुनगर त्यांच्या अगेन्स्ट टीम कोणगाव. बॉलर तयार. अनिकेत पहिला बॉल. पहिला चेंडू बाटची कडा आणि बॉल अडवला जाईल. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातो. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क टीम वडुनगर ऑफ द मार्क झाला बॅटर परेश. सन्मान्य आदरणीय सुनीलजी ठाणगे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विश्वनाथ दादा म्हस्के साहेब देखील या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. थोड्याच वेळामध्ये आपण स्वागत सन्मान देखील साहेबांचा करणार आहोत. हा चांगला चेंडू आहे अनिकेत म्हात्रेकडनं. भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या 2 मॅचेस जिंकून भरपूर चांगलं प्रदर्शन दोन्ही टीमने दाखवलं. वडुनगरचा देखील मी उल्लेख करेन. वेलकम संतोष दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उडवलं फटका मिस टायमिंग. राज चेंडू खाली. कोणतीही मिस्टेक राज करणार नाहीयेत. विकेटचं पतन. पहिला धक्का. भावेशला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर आता विनीत जोशी येतात. खरं तर विनीत जोशी मागच्या 2 मॅचेस मध्ये बॅटिंगसाठी उतरले नव्हते, परंतु आता संधी लवकर आली आहे त्यामुळेच कदाचित क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी उतरलेत. अनिकेत म्हात्रे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. 3 चेंडू झालेत. अनिकेत चला, भरपूर वेळ नका घेऊ. टायमर ऑन केलाय. 3:48 मिनिटांनी बॉल पडलाय पहिला. यावेळेस मिस्टेक केली आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नमित पाटील होते त्या ठिकाणी आणि मिस्टेक नमितकडनं झाली. दोन्ही पायांच्या मधनं बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. चौकारानं आता धावफलक पुढे सर गेलं 5 अंकावरती. अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे लागतोय. लेग बिफोर दी विकेट. LBW च्या रूपानं आणखीन एक धक्का. विनीतला मैदान सोडावं लागेल. खरं तर रनआउट मध्ये सुद्धा बॅटर बाद झाले होते. आम्हाला अवेलेबल करून देतात आणि बक्षीस देखील ते नेहमीच आम्हाला पुरस्कृत करत आले. तसे संतोषजी म्हस्के साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 5 आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये आता मनोज आपल्याला पाहायला मिळतील. मनोज धानवा आपल्याला पाहायला मिळतात.
खरं तर मागच्या 2 मॅचेसमध्ये मनोजनं चांगली कामगिरी केली होती. पहिली मॅच 5 ओव्हरची, त्यामध्ये चांगली बॉलिंग त्यानं साकारली, 2 षटकं त्याने टाकली होती, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली. मागच्या मॅचमध्ये तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. 2 धावा खर्च करत 2 विकेट त्याने काढले होते. आणि आता या मॅचमध्ये कशा पद्धतीनं खेळ होईल. बॉलर तयार, पुढचा बॉल मनोज. पलटी, फटका, फटका चांगला गॅप आहे आणि बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. चौकारानं आता धावफलकाला आकार येतो. धावफलक आता पुढे सरकते, 9 या अंकावरती जाऊन पोहोचताय. टीम वडूनवगड खऱ्या अर्थानं बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आपण पाहिली. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकून मॅच फिनिश केली निलेशनं. अपेक्षा या मॅचमध्ये जास्त असतील. बॉलर तयार, पुढचा बॉल. पुन्हा एकदा पलटी, फटका, हा फटका देखील चांगला, पॉइंट रिझनला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावफलक आता पुढं सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 13. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. धावफलक आता पुढे सरकेल. स्थिर आहे 13 वरती. खरं तर 2 चौकार मनोज धानबाच्या विरोधामध्ये. आणि आता मला वाटतं डीपमध्ये खेळाडू तैनात केला, त्याच ठिकाणी पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. बॉलर तयार, बॅकफुटवरती जाऊन खेळल्यात. आता पॉइंटला खेळाडू अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. स्टेप आउट झाला, फटका चांगला, बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आता सहयोग काबूकरच्या बाटमध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. परेश आणि सहयोग 2 बंधूंची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. धावफलक आता 20 वरती जाऊन पोहोचत आहे. परेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. चांगली बॅटिंग परेशनं देखील केली आहे. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. अंपायर सांगतात की बॅट कड लागली आहे, त्यामुळं एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 21 धावा. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय सुनील दादा ठाणगे साहेब या ठिकाणी
उपस्थित आहेत त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनीत दादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी ठाणगे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा. महत्वाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती आणखीन मान्यवर आमचे सन्मान्य आदरणीय विश्वनाथ दादा भोईर साहेब देखील विश्वनाथ दादा म्हस्के साहेब या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनीत दादांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान करतोय. विश्वनाथजी म्हस्के साहेब महत्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिली आहे. या स्पर्धेला यशस्वी होण्यामागे त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता हर्षल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अराउंड विकेटनं हर्षल म्हात्रे. पहिला बॉल. पहिला चेंडू पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. एकच चांगली सुरुवात या ओव्हरची टीम कोणगावसाठी पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा 21-21 आहेत. सुयोग काबूकर आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल फेस करतील. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. काय घडलं. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाब्यामध्ये भर. धावफलक 22-22 वरती. हर्षल म्हात्रे बेस्ट बॉलर राहिले होते सरवलीच्या मैदानावरती. पिंपळघरच्या मैदानावरती देखील चांगला खेळ त्याने दाखवला आणि आज पिंपळाच्या मैदानावरती देखील सातत्याने मी म्हणेन 2 मॅचेस खेळले. त्यामध्ये दोन्ही मॅचेसमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली आहे. भलेही त्याच्या खात्यामध्ये एवढे विकेट नाही आहेत परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी हीच महत्त्वाची गोष्ट या तिसऱ्या ओव्हरमध्ये. कारण जेव्हा 4 ओव्हरची मॅच असते लिमिटेड ओव्हर, मी सातत्याने उल्लेख करतो की तिसरं षटक भरपूर इम्पॉर्टंट असतं कारण सामन्याला कलाटणी मिळते त्याच ओव्हरमधनं. या वेळेस मिडल केलंय, उडवलंय लेग साईडला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फेकून मारलाय बॅटर सुयोग काबूकरनं. दोन्ही बंधू मला वाटतं आज ऐकणार नाही आहेत कारण पहिल्या मॅचमध्ये परेशनं चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये सुयोग चांगले बॅटिंग करतात. सहयोग काबूकर बॉलर तयार. अराउंड विकेट. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला. फटका हा देखील चांगला आहे. एकदा अतिशय वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करतायत बॅटर. पळतात आणि मला वाटतं 2 धाबा कंप्लीट देखील होतील. 2 धाब्यांना आता धावफलक पुढे सरकेल. 30 धाबा धावफलकावरती. एक सन्मानजनक टोटलच्या दिशेनं वाटचाल करते टीम सोनूआई वडूनवगर संघ अगेन्स्ट टीम शिवचेरोबा कोणगाव. अशी मॅच सध्या तरी पाहायला मिळते. भरपूर चांगली लढत सध्या पाहायला मिळते. बॅटिंगला भरपूर स्ट्रॉंग आहे टीम कोणगावची. त्या अनुषंगानं 50 तरी धाबा येथून बनवाव्या लागणार आहेत. म्हणजे येणाऱ्या चेंडूमध्ये जवळपास तुम्हाला 20 धाबा प्लस बनवाव्या लागतील. टीम वडूनवगर एक टार्गेट सेट झालं तर कुठेतरी मानसिकदृष्ट्या दबाव नसेल परंतु दबाव गोलंदाजांवर येणार आहे पुढच्या डावामध्ये. बॉलर आता तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. हर्षल म्हात्रे. पुढचा बॉल सहयोगसाठी. यावेळेस योग मात्र चांगला जुळलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा. तांबडी नाही झाली तर काही पडली आहे उन्हामध्ये खेळून खेळून.
क्रिकेट अशी गोष्ट आहे की क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकलेला नाही आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कोणत्याही पेशामध्ये असू द्यात, क्रिकेटपासून तो दूर नाही आहे. अगदी नोकरी करणारे, गोडाऊनला जाणारे देखील सुट्ट्या काढून खेळण्यासाठी येतात. ग्रामीण क्रिकेट खूप काही आपल्याला शिकवून जातं. यावेळेस हुक केलं आहे, फटका चांगला आहे, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय, अडवलं जाईल. 2 धाबा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा कंप्लीट केल्या जातील. आणि बघा, मला वाटतं या फक्त 3च धाबा असतील, कारण सन्माननीय मनीषजी माळी साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रनआउटच्या रूपानं परेश काबूकरला मैदान सोडावं लागते. आता नवीन बॅटर मला वाटतं निलेश येतील. निलेशच आलेत, येस, कारण त्यांना माहिती आहे आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा ते प्लस बनवतील. 3 बनल्या होत्या, 4थीचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बाद झाले. धावफलकावरती धावा 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. आता 6 चेंडूमध्ये किती धावा प्लस बनवल्या जातील हेच पाहायचं आहे. प्रणय पाटील असतील बॉलर की कोणता दुसरा बॉलर पाहायला मिळेल. राज देखील दावेदार आहेत, परंतु कोणता बॉलर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. मला वाटतं प्रणयच येतील. प्रणय आल्यात शेवटच्या ओव्हरसाठी. 4थं षटक आणि 4थ्या षटकामध्ये आता कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. खरं तर देवराज हे मला वाटतं नाही आहेत अवेलेबल. देवराज देखील चांगले बॉलर आहे टीम कोणगावसाठी, परंतु सध्या अवेलेबल नाही आहेत ते. प्रणय पाटील आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग लाईनअप आहे टीम खुनगावची. पहिलं षटक अनिकेत म्हात्रे, त्यानंतर मनोज धानवा, त्यानंतर हर्षल म्हात्रे आणि आता प्रणय पाटील शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. ही मॅच जिंकेल तो संघ थेट मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. सेमीफिनाले 2ची मॅच पाहायला मिळते. बॉलर आता तयार होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल प्रणय पाटीलचा, समोर सहयोग. पूल खेळ का चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. प्रणयसाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर अभिषेकजी म्हात्रे यांच्याकडनं तब्बल अभिषेकजी पाटील यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. पंकज दादा घरत साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण 45 चला बॉल द्यायचा. अंपायर चॉईस बॉल आहे, प्लेयर चॉईस बॉल नाही आहे. प्लेयरने मागितला, अंपायरने दिला.
असू दे, खेळावं तेच लागणार आहे. जो दिला त्यावरतीच खेळावं लागेल. संतोष दादा हरकत नाही या, तोच बॉल घेतलाय. 45 धावा धावपलकावरती. आता पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. प्रणयला सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिकसाठी अभिषेक पाटीलकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल अराउंड द विकेट. यावेळेस दांडी 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 गुल. सहयोग का बुकर बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर आता केवल पाटील येत आहेत. निलेश नॉन स्ट्राईकलाच राहिलेत. मागची मॅच निलेशनं फिनिश केली होती. या मॅचमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 2 चेंडूंचा खेळ झाला. भरपूर चांगली बॉलिंग करतात. पहिला चेंडू ओव्हर पिच, त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर अराउंड लेग त्रिफळा उद्ध्वस्त केला. प्रणय पाटील पुन्हा एकदा सेट होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती अराउंड विकेटनं बॉलिंग करतात. नवीन बॅटर फटका उडवला. चेंडू हवेत आहे. काउकॉर्नर रिझनला बॉल आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि बघा, बॉलरला विनंती असेल की तुम्ही अंपायरच्या समोर जाऊ नका. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू येतोय. निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिलेत. 4 चेंडू झालेत. आता या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या जरूर. धावफलक आता 49 वरती आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. प्रणय पाटील अराउंड विकेटनं. प्रणय बघा, तुम्ही अंपायरच्या समोर जाऊ नका. डिसिजन तुमच्या विरोधात देखील जाऊ शकतो. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय त्या ठिकाणी, मला वाटतं बेल्स त्या ठिकाणी डाऊन झालेत की काय, आणि बेल्स डाऊन झाली आहे आणि बॅटर बाद असेल. ॲक्शन रिप्ले लगेच आपण पाहूया. थँक्यू दिजा. ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. काय घडलं त्या ठिकाणी. बॉल लागला बेल्सला आणि बेल्स डाऊन झाल्यात. बॅटर बाद झाले. ॲक्शन रिप्ले मध्ये लगेच आपण पाहिलं देखील, हेरलं देखील. आणि आता निलेश नाखुश यासाठी आहेत की निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिले. कोणताही चेंडू फेस करता त्याला आलाच नाही आहे. 6 चेंडू, आता मला वाटतं 6वा चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर मिलिंद येत आहेत. मिलिंद पाटील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 49 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 49. हा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू निर्णायक असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. बॉलर तयार. यावेळेस पुल केलाय. फटका चांगला. लॉंग ऑफला राज आहे. तर बॉल पर्यंत लेझी फिल्डिंग आहे राजची. 2 धावा फक्त या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ झाला. फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा बनल्या 51 आणि 52 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी. टीम शिवचेरोबा कोनगावला मेगा फिनालेमध्ये एंट्री करण्यासाठी.
आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करूयात. सन्माननीय आदरणीय सुनीलजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय पंकजी घरत साहेबांचा स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. सोहमजी म्हस्के यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. एक्कावन्न धावा बनल्यात. 52 धावा बनतील की डिफेंड केल्या जातील या डावाच्या दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात पॉवरफुल कॉमेंटेटर ऑफ भिवंडी KDK कडक समालोचक सुनील पवार सरांचा आवाजातून आपण दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी करूयात. अनेक अनेक धन्यवाद. रायझिंग स्टार ऑफ भिवंडी युवा समालोचक आमचे मित्र पाहतोय आपण साहिल शेलकेचा आपण आवाज ऐकला आणि हा सामना पाहतोय की आपण टॉप 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी कुठला संघ चांगली कामगिरी करेल. शिवचेरोबा कोंडगाव जर म्हटलं तर निश्चित नो डाऊट कोंडगावचा अजून एक खरा कोहिनूर हिरा या टीमच्या सोबत नाही आहे, पण पाठीराखा म्हणून स्वीकार यांचं आगमन झालेलं आहे. एकच चांगले बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे स्वीकार यांची. वेलकम स्वीकार. कोंडगावमध्ये बरेचसे मोठे मोठे नावं आहेत, त्यामधून आपण उल्लेख करूया आणि नो डाऊट आलोक मोकादम असेल, विराज असेल, त्यानंतर निलू असेल. इज अ ग्रेट निलू मात्रे, खूपच छान एक टेक्निकली तंत्रसुद्धा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. त्यानंतर सध्याच्या टीममध्ये विचार की आपण रवी देशले मेजर निश्चित आवश्यकता भाटली त्याच्या बॅटिंगची, कारण की कुमार नावाचा वादळ आजच्या दिवसामध्ये घोंगावतोय आणि अप्रतिम बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि हा जो टार्गेट पाहतोय आपण 51 धावा धावपलकावर होते आणि मला वाटतं की 52 धावाचं आव्हान 52 धावाचं आव्हान आहे. जर विचार केला आपण प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी. आमचे संतोष काकाचं मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की स्वादिष्ट चाय यांच्या माध्यमातून नींद उडाय चाय का एक पेला. आणि निश्चित जेव्हा जेव्हा या टुर्नामेंट या मैदानावर असतात मात्र त्यांच्याकडून खूप मोठं योगदान असतो आहे. आणि काल बरेच चर्चा अर्धा एक घंटा चर्चा झाली की दादांचं म्हणणं आहे की माझा हा निश्चित चहाचा खूप छान एक व्यवसाय आहे आणि संपूर्ण भूमीमध्ये जेवढे पण गोडाऊन आहे तिथं माझा चहा सप्लाय करतात. आणि मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात, स्वतःचा व्यवसाय असताना मग कुठलाही व्यवसाय असो त्याच निश्चित मनात खराब वाटू देऊ नका, कारण की स्वतःचा व्यवसाय कुठलाही असो तो कोणालाही ऐकत नाही आहे. तर आता मात्र प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी पार करावी लागेल. एवढी मोठी सरासरी नाही आहे. एका षटकामध्ये एक मोठा फटका जरी असेल तर विजयाकडे वाटचाल करू शकतोय, पण सोनवाई वडनुगट टीमची बॉलिंग अटॅक चांगलं असणं गरजेचं आहे. व्यासपीठावर आदरणीय अंकुश पाटील साहेब आहेत, त्यांचा आपण येतोची स्वागतीन सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आमचे आयोजक निश्चित एका डॅशिंग अंदाज ज्याचं नेहमीच असतो असे आमची आज सकाळपासून व्यासपीठावर अफाट मेहनत करताना पाहतो. आयोजकमध्ये चॉकलेटी बाय म्हणून ज्याची ओळख आहे, एकी मुस्कान पे हजारो फिदा, जसे आयोजक कमिटीचे मेंबर आपल्या शुभ हस्ते दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सामना सुपर स्टार्ट आहे आणि सुपरहिट सामना पाहायला मिळेल. काय कठीण अग्निपरीक्षा असलेल्या बॅटरची सोनवाई वडनुगट टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर लय भारी फटका. वाह वाह, सुपर इनफिल्डच्या वरतून टिपिकल पॉवर प्लेचा फटका आलाय, चौकार. कमालीचा फटका हेमंत कराळेच्या बॅटमधून, टीमचा कॅप्टन आहे. चांगला वेगवान चेंडू होता, कमबॅक सुपरहिट केलंय. बॉलर पतोय आपण मारा करतोय राजेश पाटील. एक कुठंतरी चुकीचा निर्णय तिथं मात्र घेतला गेला जेव्हा बॅटिंग करतो सोनवाई वडनुगट टीम, कारण की निलेश पाटील सारख्या बॅटरला या सामन्यामध्ये मात्र क्रमांक जर पाहिला आपण
5 वर आला होता. कधी कधी तुम्हाला आकलन करणं गरजेचं आहे की क्रमांक 3 वरचं योग्य निर्णय म्हणता येईल की प्रथम बॅटिंग करत होता तो संघ. याच पाहता कडक फटका आहे, लॉंग ऑनच्या वरतून क्लिअर होईल काय पाहायचंय. आणि होय, यस, अप्रतिम षटकार आलाय. त्यांच्या माध्यमातून एक प्राईज झालेला आहे खास नॉन स्ट्रायकर बॅटर कुमारसाठी. जर कुमार यांनी 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर तब्बल 6,000 रुपयाचं बक्षीस कुमारचा हा जो बोलबाला राहिलाय कोणगाव टीमच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम हेमंत कराळे. मात्र आतापर्यंत बॅटिंगचं प्रदर्शन खराब होतं, पण जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून चांगलं फटका पाहिला आपण. म्हणजे मला वाटतं की जीवनदान मिळाले. खऱ्या अर्थानं झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 6,777 रुपयेचं रोख रक्कम दिली जाईल. लक्की आकडा साहेबांचा आपण पाहतोय. परत एकदा पॉईंटकडे हवेत आहे. खराब क्षेत्रक्षण मी तर म्हणेन. चेंडू आता मात्र आउटफील्डमध्ये अतिशय वेगात फरार होताना पाहतोय आपण. या 2 रन्सनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 12. अतिशय अप्रतिम सुरुवात. पहिल्या 4 चेंडूवर मात्र जी सरासरी आहे ती पार करताना फरक एवढा आहे की पॉवर प्लेचे षटक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये अजून मोठा एखादा फटका खेळावा लागेल. आणि सोनोवाई वडूनगर टीमला जर सामना जिंकायचा असेल त्या 2 चेंडूवर एक तरी विकेट तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे. राजेश पाटील थोडंसं महागडं ठरताना समोर टीमचा कॅप्टन हेमंत कराळे नावाचा वादळ आहे खेळपट्टीवर. याच पात्र हा फटका स्विंग केलाय मिड विकेटच्या वरतून जाणार नाहीये. चांगलं शेल इथं मात्र कंप्लीट झालं काय पाहायचंय. कारण की मोमेंट खूपच चांगला आहे. त्यासाठी तिसरे मैदानी पंच सांगतात की तिसऱ्या पंचाला जेव्हापर्यंत मैदानी पंच तिसऱ्या पंचाकडे डिसिजन सोपू शकत नाही. हे पाहतोय तिथं मात्र काही आयोजक कमिटीचे मेंबर सुद्धा आहे वाटते. बारावे खेळाडू तो म्हणा स्क्रीनवरून दूर राहा दोन्ही. चला. आणि तिसऱ्या पंचाने घोषित केलंय सिक्सर सिक्सर सिक्सर. वा भाई वा. लगेच सांगितलं की चेक करायचं आहे. आणि तिसरे पंच निखिलेश बजाके सरांनी चेक केलंय आणि तो षटकार घोषित केलाय. कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन. पलटी फटका आवश्यकता होती का पाहतोय आपण. अशा प्रकारे सरळ बॅटिंग हेमंत कराळे खूप छान बॅटिंग करत होता. बघता बघता पाहतोय आपण पहिल्या षटकाची समाप्ती पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18. अजून सामना संपला नाहीये. एक षटक निश्चित टीमला वापशी करून देईल, पण तो षटक कोण हाताळेल सोनोवाई वडूनगर टीमच्या माध्यमातून. पिंपलास गावाचे आजीमाजी प्रत्यक्षिक नागरिक, आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य यांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण निसंकोचपणे येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण वडूनगर टीमच्या माध्यमातून. निश्चितच चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे कारण की अंतिम मेगा फिनाले खेळायचा बाकी आहे. आणि पाहतोय की आपण ठीक 4:25 झालेले आहेत. यस पाहतोय की आपण ज्या प्रकारे अतिशय सुरेख सामना पाहतोय आपण. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. आणि जाणता राजा स्पोर्ट खारबाव टीमचं आगमन झालेलं आहे. की मॅन फॉर ऑफ खारबाव टीमचा जर विचार केला आपण जाणता राजा टीमला सातत्याने आज 15 ते 20 वर्षापासून सोबत घेऊन चालणारा एकमेव जाणता राजा टीमचा खणकर नेतृत्व मयूरजी तरे अँड ऑल कंपनी.
पहिल्या षटकामध्ये खूपच चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण हेमंत कराळे च्या बॅटमधून षटकार चौकार पाहिले आपण. आता मात्र कुमार यांच्यासाठी आदरणीय भूषण मस्के साहेब व्यासपीठावर आहेत आणि षटकारे जर हॅट्रिक पूर्ण केली तर 6,777 रुपयाचा रोख रक्कम दिल्या जाईल कुमार मात्रेसाठी. भूषण मस्के साहेब यांच्याकडून पाहतोय आपण. आणि टीमला सुद्धा निश्चित आवश्यकता असेल 3 षटकाराची. जर इथून 3 षटकार 3 ठोकले तर सामना पूर्णपणे शिव चेरोबा कोणगाव टीमकडे झुकला जाईल आणि अंतिम फेरीचे दरवाजे नितर ओपन होतील. गोलंदाजीमध्ये क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी मिलिंद पाटील चा पहिला चेंडू चांगला फटका आहे पण फटका फटलाय का पाहायचे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल कंप्लीट आणि इथं मात्र कुमार मात्रेची खेळी संपुष्टात. आता पहिल्या वेळेस पाहतो की खाता उघडता आला नाही कुमार या बॅटरला. एक चांगला बॅटर या टीमचा मंगेश खेळपट्टीवर आलाय पण कुमारनी निराश केले. ज्या प्रकारे फटका खेळला होता लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती, शक्ती नव्हती आणि सरळ चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या क्षेत्रशी हाताच्या सुरक्षित झोळीमध्ये जाऊन विसावलाय. पहिला गडी बाद धावसंख्या जर पाहिली आपण 18. आदरणीय रूपचंदजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रूपचंद गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी परत एकदा दादांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि बाबा ग्रुपचा ताफा आपण सुद्धा यायचं आहे. बाबा ग्रुप के ताफा आई जनाब आप VIP डायपर या दादा या. चांगला चेंडू होता तेवढा छानसा फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाही आहे. डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल मंगेश. खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 19. 13ची सरासरी गाठायची आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 18. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय पण मिलिंद इज अ ग्रेट बॉलर. हेमंत कराळेवर मोठी जबाबदारी. टीमचा संगणक आहे कशा प्रकारे बॅटिंग करेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग. अजून एक मोठा प्रहार प्रहार प्रहार. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवरून फरार 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 आला हा दमदार षटकार. तो आपण हेलिकॉप्टर फटका होता उडवले लॉंगॉनच्या वरतून एक उत्तुंग दणदणीत षटकार. हेमंत कराळे किमॅन टीमचा कॅप्टन पूर्ण जबाबदारी घेऊन बॅटिंग करताना वडून टीमला जर सामना जिंकायचा असेल तर हा विकेट तुम्हाला कुठल्या स्थितीमध्ये प्राप्त करणं गरजेचं. त्यासाठी तुम्हाला रणनीती आखणं गरजेचं आहे. पण जीत हमारी पक्की आहे हेच एक वाक्य सांगताना हेमंत कराळे. कटचा फटका खाली क्षेत्र आहे. आउटफील्ड चांगली आहे. थांबू शकणार नाही. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार आलाय. अजून एक नेत्रदीपक चौकार. मेरिटनुसार बॅटिंग करतोय तोच फटका पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अतिशय सुरेख फटका पाहिला आपण. आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडूला थांबवू शकला नाही. सीमा पार निघून गेलाय. 4 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 29. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. चांगली बॅटिंग हेमंतच्या माध्यमातून. अजून एक धमाका. अजून एक उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या वरतून षटकार. काय कडक कडक बॅटिंग आहे. निश्चित पहिल्या 2 सामने जर विचारला पण हेमंत कराळे कुठेतरी बॅकफुटला होता. पण मोठा सामना आणि मोठा खेळाडू टीमचा कॅप्टन नायक कसा असावा तर असा असावा. काय उच्च कोटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय. वा भाई वा.
यावेळेस पाहता वेगवान चेंडू होता, सफल झाला. इथं मात्र वेगाला बीट झाले. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर धावसंख्या 35. इथून मात्र येणारे चेंडू शिल्लक आहे अजून जर विचार केला आपण 12 आणि त्यामध्ये धावा पूर्ण कराव्या लागेल. 17 धावेची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालंय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया डीजीकडे. छोटासा ब्रेकमध्ये यू गए और यू आए. संमेलनाला सुरुवात जेव्हा आपण सेकंड इनिंगला सुरुवात होती 24 मध्ये 53. आता मात्र सेकंड इनिंगचे 2 षटक समाप्त झाले. समीकरण सोपं झालंय. 12 मध्ये इथून मात्र फक्त आणि फक्त 17 धावेची आवश्यकता आहे. 1 षटक अजून चांगलं टाकावं लागेल आणि तोच गोलंदाज ठरलाय. आणि परेश काबूकरने सांगितलं होतं की हा गोलंदाज कॅरियरमध्ये पहिल्या वेळेस सुरुवात केलेली आहे, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. सातत्याने 2 सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरचा मारा. बेंगलोर इथं शिक्षण घेणारा हा खेळाडू पाहतोय. इन्स्पाटून कोणी दूर होऊ शकत नाहीये. पहिली मॅच कडक प्रहार केले पण फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. नवीन बॅटर अतिशय वेगात मैदानाच्या आतमध्ये राज पाटील म्हणजेच बावल्या आलाय खेळपट्टीवर. समीकरण सोपं आहे पण इथून मात्र कठीण बनवेल काय षटकामध्ये. गोलंदाज क्षणी अतिशय अप्रतिम चेंडू टाकला, त्यावर मात्र फसवलंय बॅटरला. पिंपळाचे समाजसेवक आदरणीय हेमंतदादा चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम दादा. अग्निमाता स्पोर्ट यांच्या माध्यमातून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राज खेळपट्टीवर म्हणजेच टेनिस क्रिकेटचा बावल्या हा बॅटर. हा फटका पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॅक. दुसऱ्या विकेटचा पतन पाहायला मिळेल काय. अतिघाई संकटात नाही. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय आपण आपल्या टीमला करून देतोय काय. समीकरण होतं तेव्हा वाटलं होतं की सोपं विजय आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं म्हटलं जात नाही आहे. आता मात्र थोडंसं कठीण आव्हान बनलं आहे, कारण की 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त करतोय अंकुश पाटील हा गोलंदाज. आता मात्र नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. अनेक चांगला बॅटर, चांगला ऑलराऊंडर या टीमचा आहे, पण दिमागाचा वापर करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, जेव्हा हेमंत करायसारखा एक चांगला बॅटर अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईक रोटेट करणं आणि स्ट्राईकला जास्तीत जास्त हेमंतला पाचारण करणं हा विचार करून बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण उलट जो येतो तो षटकार खिचण्या नादामध्ये विकेट पडत जातात आणि दबाव वाढत जातोय. नॉर्थ टेकर जो चांगली बॅटिंग करतो त्या बॅटरवर. अनेक सज्ज होताना स्वीकारला पाहतोय आपण आमच्या ठीक व्हीआयपी डाईच्या डाव्या साईडला. इथून मात्र मार्गदर्शन करताना एक उच्च कोटीचा खेळाडू स्वीकार पाटीलला मी स्वीकारला पाहतोय कोणगावच्या माध्यमातून. सोडून दिले चेंडूला. माहिती आहे की टप्पा पडल्यानंतर खूप चेंडू बाहेर वळतोय, पण आमच्याकडे संदीप सर वळतील. नो डाऊट संदीप सरांचं खूप आकर्षण ठरलं आहे. प्रत्येक
टुर्नामेंटमध्ये पाहतोय आपण चांगली कामगिरी सातत्याने या हंगामातले चौथ्या वेळेस आम्ही सोबत आले सज्ज होताना. यावेळेस पाहता अपराध एक चुकीचा फटका आहे, चुकीला माफी नाही आहे. जी गोष्टचा उल्लेख करतोय त्याच प्रकारे फटकेबाजी करताना आणि येल टिपल्या गेलं. खराब बॅटिंगचं प्रदर्शन, उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय आपण. कैशी का जानकार क्रिकेट रसिक यूट्यूबला स्कोर बघत असेल तर सांगत असेल की या बॉलने 3 बॉलला 3 विकेट घेतली, पण ती विकेट हॅट्रिक मानल्या जात नाही आहे कारण की एका चेंडू वाईट टाकल्या गेलं. क्रिकेट जानकार सांगतात की 3 चेंडू 3 विकेट कॉमेंटेटर म्हणतोय, पण विकेट हॅट्रिक का बोलत नाही. त्यामध्ये एक वाईट चेंडू हाताळणी केली होती. काय कमालीचं प्रदर्शन अंकुश पाटील या बॉलरचं. आता मात्र सळो की पळो करून सोडलंय बॅटरला पट्टावर लावण्याचं काम करताना आणि नॉनस्ट्राईकला फक्त पाहतोय आपल्या पार्टनरचं बॅटिंगचा तडका, तो म्हणजे हेमंत कराळे. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण कपिल भोईर पाहतोय आपण. विकेट जर विचार केला आपण आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत. विकेट अजून शिल्लक आहेत. मी उल्लेख केला होती क्रमांक 10 वरचा सुद्धा बॅटरहून षटकार ठोकतोय. आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून आयवाज येईल लाडक्या क्रिकेट रसिकासाठी 200 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. पाठीराख्यासाठी क्रिकेट प्रेमीसाठी जेल टिप्पा 200 कमवा. सज्ज होताना गोलंदाज प्रत्येकदा अंकुश कमालीचे षटक हाताळताना त्यासमोर डाकुरा बॅटर कपिल भोईर सज्ज होतोय. हा फटका बॅट द बॉलर अजून एक कमालीचा हा चेंडू टाकला गेला. दबाव पूर्णपणे. आता मात्र पाहतोय आपण सामना होता कुठं आणि सामना आलाय कुठं. याला म्हणतात क्रिकेट एक चमत्कारी खेळ का म्हटलं जाते. 12 मध्ये 17 असताना मात्र काय कमाल आणि धमाल बॉलिंग केलेली अंकुश पाटील यांनी. यस, मोठे फटके मारून आपल्या विकेट बहाल केलं. चुकीची फटकेबाजी त्याचाच परिणाम पाहतो की दबावाखाली आलाय हेमंत कराळे. आठ चेंडू 16. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकापर्यंत सामना दबावाखाली जाईल. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आडव्या बॅटनी. हीच जर जिम्मेदारी पहिल्याच बॅटरने घेतली असती तर आतापर्यंत निकाल काही वेगळा असता. 7 चेंडू 15चं समीकरण. वा सुपर. अजून एक बॅक टू द बॅक दुसरा सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलंय. या चेंडूवर जर विचार केला आपण विकेट जर गेला तर मात्र निश्चित नो डाऊट सोनवाई वडुंगड टीमचं विजय निश्चित साकारला जाईल, कारण की ज्या प्रकारे मारा केलाय अंकुश पाटीलना युवा बॉलर. आणि परेश काबुकनी सांगितलं की त्यांचा तो टेनिस क्रिकेटमधला पहिलाच सामना आहे आणि कमाल आणि धमाल दुसऱ्या सामन्यामध्ये कामगिरी करताना हेमंत कराळे बऱ्याच वेळेनंतर स्ट्राईकला येतोय. चांगली बॅटिंग करताना आतापर्यंत त्याच्या बॅटिंगमधून जर पाहिले आपण 4 षटकार 2 चौकार आले. 34 वर खेळतोय म्हणजे वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना. संघाची जर एकूण धावसंख्या पहिली आपण 37 आणि एकट्याची 34. 97% एकट्याचा वाटा या इनिंगमध्ये. या पाहता फटका हवेत आहे स्क्युअरलीगच्या वरतून. हेमंत कराळे हे सांगत होता की स्ट्राईक माझ्याकडे द्या द्या, मी त्या संधीचं सोनं करतोय. दबाव कम केले आणि आता मात्र येणारे इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावीची आवश्यकता. डीजे प्रत्येक सामने एकतर्फी पाहायला मिळाले.
होईल 6 मध्ये 9चं समीकरण. परेश काबूकरला निश्चित एक गोष्ट लक्षात आली नसेल की निलेश याला पाठीमागे ठेवणं ते एक कहाणी कुठेतरी बॅकफुटला गेली, पण अजून सामना संपला नाहीये. तर खास मोठ्या सामन्यासाठी अतुल इकनेला बोलवलंय, पाचारण केलंय. पहिला परिवर्तन पाहिलंय आपण या टीम मध्ये. डावखुरा भेटेल कपिल भोईर सज्ज होते. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे, हे जे आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय. वर बॅटिंग करतोय नॉट टेकर बॅटर टीमचा कॅप्टन. धावसंख्या पहिले आपण 43, त्यामधून 40 एकट्याच्या वाट्याला. काय कडक बॅटिंग पाहिली आपण हेमंत कराले यांची. नाही कुठल्या बॅटरला वाटणार आहे की मी एवढी मेहनत केली तिथून माझा सामना माझ्या टीम पासून दूर जावा. कपिल सज्ज होताना समोर बॉलर अतुल चिकणे, एक युवा बॉलर मारा करतोय. चांगला फटका आहे. बाकीचं काम हेमंत कराले पूर्ण करेल. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहिली. पहिल्या चेंडूवर सिंगल आलंय. येथून मात्र हा विकेट जर प्राप्त केला अतुल चिकणे तर सामना परत एकदा वडूनगर टीमकडे झुकला जाईल. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. 8 धावा 5 चेंडूमध्ये, 5 चेंडू 8 असं समीकरण. सामना पाहतोय आपण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम शिवबा चिरोबा कोणगाव या टीमला, शिव चिरोबा कोण या टीमला अतिशय देखणा हा सामना. यस पाहतोय की आपण निलेश पाटील तो वादळ होता. 6 मध्ये 24 धावा असं वाटलं होतं की दत्तकृपा संघ जाईल पुढे, पण त्यांचा प्रवास थांबलाय. एक रोटेट झाली ती शेवटच्या चेंडूवर 3ऱ्या षटकामध्ये, तिथं सामना गमावलाय दत्तकृपा पिंपला टीमने. पण हा सामना कोण जिंकेल, अंतिम फेरीत कुठला संघ प्रवेश करेल. 5 चेंडू 8चं समीकरण. गती परिवर्तन, चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची इथे मात्र मागणी करेल काय, डेंजर अँड थ्रो जाणार, पण फक्त आणि फक्त एक. अजून सामना संपला नाहीये का होईना. चांगल्या बॅटरला गतीमध्ये परिवर्तन केलं चेंडूच्या आणि त्यावर फक्त सिंगल घेण्यासाठी मजबूर केले. 4 चेंडू आणि येणारे इथून मात्र 7 धावीची आवश्यकता आहे. 4-7चं समीकरण. 4 चेंडूमध्ये 7 धावाची आवश्यकता. सामना परत एक रंगतदार स्थितीकडे. या चेंडूवर जर त्याला महत्व नाही, पण विकेट जर आला तर मात्र अजून सामना चुरशीचा पाहायला मिळेल. चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष कायम आहे. दोन्ही माताबाबर संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी कुठला संघ पात्रता ठरेल, जो चांगला खेळ दाखवेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. याच पाहता फटका चांगला आहे, कडक आहे आणि कपिलच्या बॅटमधून आला हा षटकार. पंकजी घरत साहेब तुम्ही आला तर व्यासपीठात शोभा वाढवली त्याबद्दल अग्निमाता स्पोर्ट यांच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. का कॉमेलीचा फटका कपिल भोईरच्या बॅटमधून हा दन के बाद विकेटवरून षटकार आलाय. 1 धावीची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगला चॉप केलंय आणि इथं मात्र परत एकदा विकेटने सामना रंगात आलाय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सामन्याचं चित्र अजून साफ नाही झालंय. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोल्डन 2 चेंडू टाकावं लागेल आणि अजून जर एका चेंडूवर जर विकेट किंवा डॉट गेला तर निश्चित धनाजी दादा मी तर म्हणेन की फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. जाणतारचा खारबाव संघ आपण लगेच सामना संपला तर संघाला घेऊन समोर यायचं आहे. संतोष दराडे आज चांगली बॅटिंग दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिली होती, पण क्षेत्ररक्षण याचं चांगलं पाहायला मिळालं नाही संतोष दराडे यांचं. यूट्यूबला असंख्य कोणगाव क्रिकेट प्रेमी चिपकले असतील. आमचे एकाच मित्र अलोकजी मुकदम असो मग विराज असो, सेविकार मात्र सामन्यात आनंद घेताना पाहतोय आपण. 2 चेंडू 1 सिंगल. इथे मात्र कंप्लीट संतोष दराडे. यास पात्र हवेत आहे आणि विकेट. वा 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 बाई वा, काय कमालीचा चेंडू हाताळला गेलं.
आणि हेमंत कराळे मात्र निश्चित निराश असेल. ज्या प्रकारे त्यांनी सामन्याला बनवलं, चेशिंग कंपल्सरी आहे, सामना संपला नाही. 3 मध्ये 1 असताना मात्र 2 चेंडूवर 2 गडी बाद केले, 1 धावचीच्या स्वरूपात आणि 1 मात्र विकेट प्राप्त केलंय. 1 चेंडू 1 धावीची आवश्यकता. इथून मात्र निश्चित षटकार मारणं सोपं आहे, पण मित्रांनो 1 रन कंप्लीट करणं खूप कठीण जातोय. कित्येक वेळा पाहिलं, आठवलं बुमबुम सुभाष ठाकरे यांनी आमदार चषकमध्ये बी इंडियन टीमच्या विरुद्ध जेव्हा 24 होतं तेव्हा मात्र 26 असताना 4 षटकार घेतले होते, पण 1 धावेने सामना टाय झाला. तिथून मात्र सुपर ओव्हरमध्ये बी इंडियन टीमने तो सामना जिंकलाय. 1 धाव घेणं अवघड असते, हेच आम्ही उल्लेख करतोय. आदरणीय अशोकदादा माळी साहेब आणि भावेश माते साहेबांचं व्यासपीठावर आगमन होणार आहे. मी अव्यकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे आपण बॅटिंग पाहिली होती 3 मध्ये 1 असं वाटलं होतं की कोणगाव टीमचं वर्चस्व जास्त आहे, पण इथून मात्र खऱ्या अर्थाने चुकी कोणी केली? कपिल भोईंनी चुकी केली, षटकार ठोकला, त्यानंतर मात्र विकेट फेकला. संतोष दराडेचा आउट ऑफ फॉर्म कायम आहे. कृपया करून अंतरचा खारबाव टीमचे खेळाडू पडदा आपण सोडायचे दादा. पडद्यावर आपण पाय ठेवू नयेत वाटते. जांतराचा खारबाव. यस, धन्यवाद साहेब आपलं. चला आपण लगेच सोडून द्या पडदा. पडद्यापासून दूर राहा, पडद्याच्या बाहेर पण आतमध्ये खूप काही असते. 1 चेंडू 1. कोण जिंकेल कोण हारेल, अंतिम फेरीमध्ये कुठला संघ प्रवेश करेल? चला आपण वेळ जास्त घेत आहेत. आज मादादा पाहिलं प्रत्येक सामने मात्र रंगात आणले, कमालीचे सामने. हा सामना 3 मध्ये 1 सोपा वाटला होतं, पण कठीण बनवलंय. बॉलर पाहतोय आपण अतुल चिकणे, खास स्पेशल एंट्री आणि ग्रेट एंट्री. आता मात्र पाहतोय आपण बॅटर रवी देठले, एक टेक्निकली चांगला बॅटर आहे, त्यासाठी कशा प्रकारे चेंडू हाताळेल रणनीती चांगली आहे. पाहतोय आपण शेजारी वाढले आहेत 1 धावा रोखण्यासाठी. डेशिंग आणि चेशिंग कंपल्सरी. सूर्यदेवाचं दर्शन घेतलं चिकणे आणि त्या प्रकारे बॉल करेल काय? हुकमे एक्का बनेल काय? 1 चेंडू 1. राईट आर्म ऑफ द विकेट. सज्ज होताना बॉलर, पण खराब चेंडू, सहज दिशा दिली आणि याचबरोबर अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तो म्हणजे शिवचेरोबा कोण हा संघ. बेस्ट ऑफ लक रवी देशले, संतोष दराडे, कुमार दादा आणि ऑल पाडेराख्यान. तब्बल मॅच ठरलाय तो म्हणजे ज्यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंग केली, हेमंत कराळे. 41 धावाची एक चांगली व्यक्तिगत खेळी साकारली. चला दोन्ही टीमचे खेळाडू आपण समोर यायचे. थँक्यू सो मच डीजा आवाज दे थोडा. या दोन्ही टीम विनंती असेल, दोन्ही टीम शिवचेरोबा कोणगाव आणि टीम जांताराजा खारबाव, दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. लगेच या, संपूर्ण टीम यायची आहे.